युवकांचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेंना संधी मिळाली पाहिजे, धैर्यशील मानेंची मागणी. तर मंत्रिपदापेक्षा पक्ष संघटना वाढवण्यात रस, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार. भाजपला 18 तर एनडीए घटक पक्षांना 18 मंत्रिपदं. शिंदेंच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती. ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार. खासदार नरेश म्हस्केंचा दावा. ठाकरेंच्या नवनिर्वाचित 9 खासदारांपैकी 6 मोदींना पाठिंबा देणार असल्याचंही वक्तव्य. तर नावं जाहीर करा, अंधारेंची मागणी. मी पळणारा नाही, लढणारा कार्यकर्ता. मुंबईतील बैठकीत फडणवीसांनी सांगितलं बाहेर पडण्याच्या वक्तव्याचं कारण. रणनीतीवर काम सुरू असल्याचाही उल्लेख. मोदी पंतप्रधानपदी तर राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदी बसणार. लोकसभेत जोरदार सामना रंगणार. काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब. देशात 1 वर्षाच्या आत मध्यावधी निवडणूक लागणार. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं मोठं विधान. वर्षभरात मोदी सरकार जाणार असल्याचं भूपेश बघेल यांचं भाकीत. सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे रिटर्न्स. उपोषणालाही सुरुवात. विधानसभेला 288 उमेदवार उभे करण्याचा कडकडीत इशारा. मंत्रिपदांच्या वाटपासाठी अमित शहांची डिनर डिप्लोमसी. शिंदेंसह एनडीएच्या प्रमुख नेत्यांना जेवणाचं आमंत्रण. उद्या यादी जाहीर होणार. कोकणात पावसाचं जोरदार आगमन. हवामान विभागाकडून कोकणाला आज येलो अलर्ट, तर पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. तर पुण्यासह साताऱ्याला पावसानं झोडपलं.